बिटकॉइन म्हणजे ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. ज्या प्रकारे आपल्या पेटीएमच्या वॉलेटला बॅलन्स असते किंवा गुगल पेच्या वॉलेटला बॅलन्स असते, त्याच प्रकारे बिटकॉइनच्या वॉलेटला सुद्धा आपण बॅलन्स ठेवू शकतो किंवा त्या प्रकारे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असते. जसं की पेटीएमच्या वॉलेटला जर बॅलन्स ठेवायचा असेल तर आपण बँकेतून पैसे पेटीएमच्या अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. आणि जर पेटीएमच्या वॉलेटमध्ये समजा 1000 रुपये किंवा 5000 रुपये आपले 1 महिन्यापूर्वी होते आणि आता जर पाहिले तर ते अजूनही जशाच तसे दिसतात, कमी होत नाहीत किंवा वाढत सुद्धा नाहीत. परंतु बँकेमधून जर बिटकॉइनच्या वॉलेटला पैसे ट्रान्सफर केले आणि जर आपण त्या ठिकाणी बिटकॉइन खरेदी करून ठेवला तर त्या बिटकॉइनची किंमत दररोज वाढत असते. दररोज म्हणण्यापेक्षा दर मिनिटाला वाढत असते, कारण तो ट्रेडिंगचा भाग आहे. जसं की शेअर मार्केटमध्ये शेअर्सची किंमत वाढत असते, घसरतही असते. परंतु शेअर मार्केट हे फक्त कुठं पुणे, मुंबई वगैरे अशा मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांनाच माहिती आहे. आणि बिटकॉइन वगैरे हे व्हर्च्युअल करन्सी फार अगदी खेड्यापाड्यानं कुठेही सगळ्यांना माहिती आहे. आणि शेअर मार्केटचे जे शेअर्स असतात, जसं की समजा आपण भारतामध्ये बसून भारतीय कंपनीचे शेअर घेऊ शकतो जर घेतले तर, नाही ते पण घेत नाही. जर समजा घेतले तर बजाज, महिंद्रा किंवा टाटा, रिलायन्स वगैरे किंवा ॲक्सिस बँक वगैरे अशा बँकेचे किंवा कोणाचे आपण शेअर्स घेऊ शकतो. आणि हे शेअर्स जर घेतले तर त्या शेअरची किंमत सुरुवातीला कंपनी ठरवत असते. ती जी कंपनी असेल, जसं की समजा टाटाचे शेअर घेतले किंवा बजाजचे घेतले तर ती कंपनी स्वतः त्यांच्या शेअरची किंमत सुरुवातीला ठरवत असते की 10 रुपयाला एक शेअर किंवा 15 रुपयाला एक शेअर. अशा प्रकारे ती कंपनी मार्केटमध्ये शेअर विकत असते. नंतर मग जे लोक ते खरेदी करतात, जसे की समजा आपल्याकडच्या काही लोकांनी ते शेअर खरेदी केले, रिलायन्सचे शेअर खरेदी केले आणि स्वतःजवळ ठेवले आणि नंतर त्यांनी ट्रेडिंग लावली. जर समजा आपण काही शेअर्स घेतले आणि विकलेच नाही तर अजून काही लोकांची त्या ठिकाणी डिमांड निर्माण होते. अजून काही लोकांना ते शेअर्स पाहिजे असतात. त्यावेळेस ते लोक त्याची मागणी करायला लागतात. कोणी म्हणते तो शेअर 15ला द्या, कोणी म्हणते 20ला द्या, कोणी म्हणते 50, कोणी म्हणते 500, तर कोणी म्हणते 1000 रुपयाला द्या. म्हणजे घेताना शेअर आपण किती रुपयाला घेतले होते? 10 रुपयाला एक. आता डिमांड किती होत आहे, लोक किती रुपयाला मागत आहेत? 1000 रुपयाला, 500 रुपयाला, अशा प्रकारे मागणी होत आहे. म्हणजे एका शेअरची किंमत किती झाली? 500 रुपये, 1000 रुपये. मी एक परत एकदा सांगू इच्छितो मध्येच की बिटकॉइन हे कुठल्याही कंपनीचं नाही आहे. तो तुम्ही घेतलाच पाहिजे असं तुमच्यावर कोणी बंधने घालणार नाही किंवा तो तुम्ही माझ्याकडून घेतला पाहिजे, माझ्याकडून तर घेऊ शकत नाही तुम्ही, असं कोणीही कोणाला तो विकू शकत नाही किंवा काही फायदा नसतो त्याचा. विशेष म्हणजे कोणी कोणाला विकला पाहिजे असा इकडून घ्यायचा तिकडे विकायचा काही आवश्यकता नाही. जर समजा मी खरेदी केला तर मी ऑनलाईन विकू शकतो आणि त्या ठिकाणी मला असं कस्टमर शोधण्याची गरज नाही की बाबा घेता का, तुम्ही तरी घ्या, असं काही करण्याची आवश्यकता नाही. ऑलरेडी जगभरातून त्या ठिकाणी ट्रेडिंग चालू असते. समोरून खरेदी करणारा व्यक्ती कोण आहे माहिती नसतो. त्या ठिकाणी फक्त आपल्याला आकडा दिसतो की इतक्या रुपयाला इतका शेअर पाहिजे किंवा इतका बिटकॉइन पाहिजे. जसं की समजा मी 2017 पासून ट्रेडिंग करतो बिटकॉइनची, त्यामुळे 2017 मध्ये बिटकॉइनचा रेट होता जवळपास 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये. एक बिटकॉइन 2 लाख, 2.5 लाख रुपये एवढी किंमत होती. आणि जेव्हा तो सुरुवात होता 10, 15, 20-25 वर्षापूर्वी, त्यावेळेस त्याची किंमत काहीतरी फक्त 50 पैसे वगैरे अशी काहीतरी होती. तर हे डिमांड अँड सप्लाय आता मार्केटमध्ये सगळीकडे झाला, तरी पण आता त्याची डिमांड वाढली. कारण त्याची काहीतरी एक लिमिटपर्यंतच हे निर्माण होऊ शकतात. कारण तो इलेक्ट्रॉनिकली आकडा असतो. माहीत नाही त्याबद्दल मला पूर्ण माहिती. गुगलवर त्याची भरपूर माहिती आहे, यूट्यूबवर माहिती आहे. पण बऱ्यापैकी तो सेफ आहे, सुरक्षित आहे. कारण भारतामध्ये त्याची ट्रेडिंग चालते. तर आपल्या भारत सरकारचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं त्यावर लक्ष असते. विशेष म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अंडर ह्याचे व्यवहार चालत असतात. कारण झेडपे ॲप किंवा झेडपे एक्सचेंज हे आपलं भारतातलं आहे. गुजरात का बँगलोर या ठिकाणी ते रजिस्टर झालेलं आहे. तर या ॲपवर आपण रजिस्ट्रेशन करायचं असेल, जर ट्रान्झॅक्शन करायचे असतील, ट्रेडिंग करायची असेल, तर आपल्याला पहिले त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागते. मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर तोच टाकायचा जो आपण कधीही बदलणार नाही, कारण तो खूप आवश्यक असतो आपल्याला. आणि पॅन कार्डचे डिटेल्स लागतात.
आधार कार्डचे डिटेल्स लागतात, कारण ह्याला KYC व्हेरिफिकेशन म्हणतात. हे KYC व्हेरीफाय होते. यावरून व्हेरिफिकेशन असं होत असते, भारत सरकारचे काही नियम आहेत त्यामध्ये, की आपण जो काही व्यवहार करणार असतो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात 50 लाखापर्यंत आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर जी कोणी व्यक्ती 50 लाख 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करत असते त्या व्यक्तीकडे हा पैसा आला कुठून ह्याची माहिती घेण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं त्यावर लक्ष असते. म्हणून हे माहिती खरी टाकायची. आपण काय तेवढे मोठे व्यवहार करणार नाही. 5 लाखाच्या पुढे जर व्यवहार झाले तर ते इन्कम टॅक्स लक्ष ठेवत असते. 5 लाख 10 लाख आपण खूप झालं 5,000 10,000 इथपर्यंतच व्यवहार करत असतो. त्यामुळे तो विषय सोडून द्या. परंतु रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असते आणि त्या ठिकाणी बँकेचे डिटेल्स लागतात, कारण पैसे डिपॉझिट बँकेतूनच होतात, विड्रॉल सुद्धा आपल्या अकाउंटलाच होत असतात. बँकेच्या अकाउंटला एका मिनिटात डिपॉझिट करू शकतो, एका मिनिटात विड्रॉल करू शकतो. काहीही त्याला टाइम लिमिट नाही, काही कोणाची जबाबदारी नाही, म्हणजे जबरदस्ती नाही, कुठलीही मर्यादा नाहीये. फक्त नियम आहे, रजिस्ट्रेशन करायचं, पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स लागतात. जर बँकेचे डिटेल्स वगैरे नसतील टाकायचे तर आपण एखाद्या व्यक्तीकडून सुद्धा बिटकॉइन घेऊ शकतो. जसं की आपल्या पेटीएमच्या वॉलेटला आपण बॅलन्स ठेवत असतो आणि ते बॅलन्स आपण समोरच्या व्यक्तीला ट्रान्सफर करतो, किंवा गुगल पेच्या बॅलन्सला त्यानुसार पण बॅलन्स आपण ट्रान्सफर करत असतो. तशाच प्रकारे बिटकॉइनचा बॅलन्स सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीकडून ट्रान्सफर करून घेऊ शकतो. परंतु पेटीएमला समजा तुम्हाला 1 रुपया एखाद्या व्यक्तीला पाठवायचा असेल तर तुम्ही तो 1 रुपया पूर्ण पाठवू शकता. उदाहरणार्थ समजा 1 रुपया, 1 हा आकडा आपण ट्रान्सफर करू शकतो. परंतु 50 पैसे ट्रान्सफर करू शकतो का? नाही करू शकत. 25 पैसे नाही करू शकत. पण बिटकॉइनची व्हॅल्यू 0.00000513 वगैरे अशी खूप छोटी व्हॅल्यू होत जाते ती, कारण त्याचं आता ते तुकडे होत चालले बिटकॉइनचे. इलेक्ट्रॉनिकली सांगतोय मी, प्रत्यक्षात नाही. इलेक्ट्रॉनिक आकडा जर एक आकडा आहे इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे आपल्या पेटीएमच्या बॅलन्सला एक रुपया आहे, तर त्या 1 रुपयाची किंमत समजा समोरचा व्यक्ती 5 मागत असेल, 10 मागत असेल, 1000 मागत असेल, तर एकाची किंमत 1000 होऊन जाईल. पण नंतर तो जर विकणार असेल की 50,000 रुपयाला 1 किंवा 1 लाखाला 1, आणि समोरच्या व्यक्तीजवळ जर तेवढे पैसे नसतील, त्याला परत 100 रुपयाचाच घ्यायचा असेल किंवा 1000चाच घ्यायचा असेल, तर मग एकाचे तुकडे म्हणजे 0.5 किंवा 0.25 0.0013 वगैरे असं छोटे त्याचे तुकडे होत जातात. तर तुम्ही एक्सचेंजवर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर थोडक्यात सांगायचं काय की बिटकॉइन हे क्रिप्टोकरन्सी आहे. ते कोणाही व्यक्तीच्या हाताखाली नाहीये किंवा कोणाच्याही त्याच्यावर कंट्रोल नाहीये. कुठल्याही सरकारचं नाही, कुठल्याही देशाचं नाहीये. ते जगभर करन्सी असते, जगभर त्याची ट्रेडिंग चालत असते. त्यावर कोणाचंही बंधन नाहीये किंवा असा त्याचा कोणी मालक नाहीये की आज त्याच्या मनात आलं की बिटकॉइनची किंमत कमी करायची. नाहीये, कारण ह्याची किंमत जगभरातील लोक ठरवत असतात, कारण ते ट्रेडिंगचा भाग आहे. जसं की उदाहरणार्थ सांगतो, आपल्याला वाटत असेल की बिटकॉइनची किंमत 50 पैसे होती, 2017 मध्ये 2 लाख होती, एका वर्षापूर्वी 5 लाख होती, आणि एका महिन्यापूर्वी फक्त 11 लाख होती, आणि आज त्याची किंमत 1 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2020 आणि आज डिसेंबर 2020, एका महिन्यात त्याची किंमत 11 लाखावरून 22 लाखावर गेली. एका महिन्यात दुप्पट. कसे काय? आपल्याला दर वर्षाचं एक उदाहरण माहिती आहे, कांदा असं वर्षातून कुठला दिवस आहे किंवा असे कुठले महिने आहेत की ज्या वेळेस आपण कांदा जास्त खातो, म्हणजे दुप्पट खातो, 4पट खातो? आहे का कुठलाच दिवस नाही, कुठलाच महिना नाही. तरी पण 10 रुपये किलोचा कांदा 20 वर जातो, 20 वरचा 40 वर जातो, 40 वरचा 80 रुपये किलो जातो. 4-4, 8-8 पट त्याच्या किमती वाढतात. का? कारण डिमांड आणि सप्लाय हा आता अर्थव्यवस्थेचा भाग आहे, अर्थशास्त्र. ज्यावेळेस डिमांड वाढते आणि सप्लाय कमी असतो त्यावेळेस त्या वस्तूची किंमत मार्केटमध्ये वाढत असते. त्याच प्रकारे बिटकॉइनचं आहे. बिटकॉइनची डिमांड आता जगभरातून रोजच्या रोज, दर मिनिटाला, दर सेकंदाला वाढत असते. दर सेकंदाला त्याची मागणी वाढत असते आणि पुरवठा मात्र लिमिटेड आहे. म्हणून त्याचे तुकडे होत आहेत. म्हणजे सुरुवातीला तो बिटकॉइन 1, 2, 5, 10 वगैरे आपण खरेदी करू शकत होतो, कारण त्याची किंमत 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये अशी होती.
आपण 1, 2, 4, 5 वगैरे घेऊ शकत होतो. पण आज त्याची किंमत 20-20 लाख रुपये, 22 लाख रुपये असेल तर आपण एक बिटकॉइन घेऊ शकत नाही, सामान्य व्यक्ती. मग आपण काय करतो, हजारच रुपयाचा पाहिजे, हजारच रुपयाचा पाहिजे ना, मग त्यातला थोडासा भेटतो, म्हणजे पॉईंटमध्ये भेटतो तो, पॉईंट असा. परंतु त्याची व्हॅल्यू वाढत असते त्या पॉईंटची सुद्धा. जसं की समजा सोनाराच्या दुकानात आपण गेलो, सोन्याचं जर बिस्किट विकत असेल, ते सोन्याचं बिस्किट मला माहित नाही, पण चांदीचे बिस्किट माहिती आहे. चांदीचे बिस्किट अर्धा किलो, 1 किलो अशा प्रकारे बिस्किट असतात. जर समजा त्यांनी ठरवलं की एक बिस्किटच विकायचं, तर एका बिस्किटाची किंमत किती, अर्धा किलो म्हटलं तर आज 40 ते 50 हजार रुपये. अर्धा किलोचं बिस्किटचं घ्यायचं म्हटलं तर चांदीचं 30 किलो 30,000 40,000 अशी काहीतरी किंमत आहे. तर ज्यांच्याकडे 40-50 हजार असतील किंवा 70-80 हजार असतील ते एक बिस्किट घेतील. पण ज्यांच्याकडे समजा 25 हजार आहेत, मग त्या बिस्किटाचा तुकडा करून त्यांना द्यावा लागेल. ज्यांच्याकडे 10 हजार आहेत, मग त्यातला अजून एक तुकडा होईल. परंतु चांदी आणि सोनं ह्याचा आपण प्रत्यक्षात तुकडा करून ते देऊ शकतो. परंतु बिटकॉइन हे असं आहे किंवा एक करन्सी अशी आहे की त्याचा तुकडा हा इलेक्ट्रॉनिकली होतो, म्हणजे कम्प्युटरवर त्याचा तुकडा होतो. आकडा छोटा होत जातो. परंतु तो प्रत्यक्षात आपण खिशात ठेवू शकत नाही किंवा आपल्याकडे तो घरात आणून ठेवू शकत नाही, तो तसा नसतो. कारण पेटीएमचा बॅलन्स किंवा आपल्या मोबाईलचा बॅलन्स इतक्या वर्षापासून आपण पाहतो, आपण दर महिन्याला त्याचं रिचार्ज करत असतो, 100 रुपये 200 रुपये. कधीतरी त्याचं रिचार्ज करून आपण खिशात ठेवलं का, बॅलन्स मोबाईलमधलं काढला आणि खिशात ठेवलं, कधीच नाही होत. एकदा ते मोबाईलमध्ये रिचार्ज झालं की ते त्यामध्येच बॅलन्स असते, दिसायला दिसते की 100 रुपये बॅलन्स आहे, 500 रुपये बॅलन्स आहे. परंतु ते आपण काढून घरात ठेवू शकत नाही, खिशात ठेवू शकत नाही. ज्याप्रमाणे मोबाईलचं रिचार्जचं बॅलन्स असते, त्याचप्रमाणे हे सुद्धा बिटकॉइनचं बॅलन्स आहे. परंतु मोबाईलच्या रिचार्जची किंमत वाढत नाही. 100 रुपये आहेत म्हणजे ते महिन्याच्या शेवटी त्याचे 100 रुपये तुम्ही वापरले तर ते संपून जातील, नाही वापरले तर शेवटी महिन्याला ते 100ला 100च राहतील. ते काय उद्या कोणी मागणार नाही की समजा उदाहरणार्थ समजा एअरटेल कंपनीचं रिचार्ज आहे माझ्याकडे 100 रुपयाचं आणि मार्केटमध्ये समजा एअरटेलचे रिचार्ज भेटणं बंद झालं, तर त्यावेळेस मी ठरवू शकतो किंवा एखादी व्यक्ती ठरवू शकते की 100 रुपयाचं रिचार्ज माझ्याकडे आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर 10 रुपयाचं मी ट्रान्सफर करेल. परंतु त्याची किंमत असेल 1000 रुपये. 10 रुपयाचा रिचार्ज मी ट्रान्सफर करेल, पण किंमत असेल 1000 रुपये. म्हणजे किंमत वाढली, समोरून डिमांड वाढली, सप्लाय नाहीये. आणि समजा असं होत नाही कधी, पण समजा एअरटेल कंपनीचे रिचार्ज मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहेत, सप्लाय कमी झाला आणि काही लोकांकडे त्याचा रिचार्ज असेल तर ते शेअर करत असतील, एकूण एकाला ट्रान्सफर करू शकत असतील, तर त्याची किंमत वाढत जाते. कारण समोरची व्यक्ती डिमांड करते. कोणी म्हणते मला 10 रुपयाचा रिचार्ज द्या, मी 100 देतो. कोणी म्हणते मला 10चाच रिचार्ज द्या, 500 देतो. कोणी म्हणते 10च्या रिचार्जला मी 1000 देतो. म्हणजे 10 रुपयाच्या रिचार्जची किंमत 50, 100, 500, 1000 ह्याला म्हणतात ट्रेडिंग, बोली लावणे, लिलाव वाढत जाते. हे व्यक्ती असतात, आपणच असतो ह्याची ट्रेडिंग करणारे किंवा ह्याचा लिलाव करणारे किंवा रेट वाढवणारे. कुठलीही कंपनी ह्याचा रेट ठरवत नाही. रिचार्ज बद्दल बोलत नाही मी, उदाहरणासाठी रिचार्ज सांगितलं. बिटकॉइन बद्दल सांगतोय. कुठलीही कंपनी, कुठलाही सरकार, कुठलाही देश किंवा कुठलीही एक व्यक्ती असा ह्याचा रेट ठरवत नाही. जगभरातील सगळे व्यक्ती मिळून ह्याची ट्रेडिंग करत असतात. झेडपे ॲप गुगल प्ले स्टोअरवर आपल्याला हे ॲप भेटेल. त्यावर जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करून फक्त पहा, बिटकॉइनचेच व्यवहार पहा फक्त. बाकी सुद्धा करन्सी आहेत जगभरामध्ये, झेडपेवर सुद्धा आहेत, पण इतर करन्सीवर भरोसा नका ठेवू. कारण बिटकॉइन करन्सीला जगभरामध्ये बाप, आजोबा, पंजोबा जितका मोठं म्हणता येईल तितकी मोठी करन्सी आहे ती. त्याच्याशिवाय दुसरा नसतो. बाप एकच असतो, आजोबा सुद्धा एकच असतो, पंजोबा एकच असतो. त्याप्रमाणे बिटकॉइन ही करन्सी आहे, ती एकच आहे जगभरामध्ये. म्हणजे त्याचे प्रकार नाही आहेत. परंतु दुसऱ्या काही करन्सी आहेत, त्या करन्सीचे ते येत असतात मार्केटमध्ये, बनवत असतात इलेक्ट्रॉनिकली. तो आता कम्प्युटरचा भाग आहे, एक्सचेंज आहे, त्याला मायनिंग म्हणतात. तो खूप वेगळा विषय आहे, त्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवेल. आणि या ठिकाणी हे सांगायचं होतं की इतर कुठल्याही करन्सीवर जास्त भरोसा ठेवू नये. फक्त मला एवढंच सांगायचं आहे. सगळ्यात पहिले भारतामध्ये किंवा जगभरात सेफ आहे ते म्हणजे बिटकॉइन. त्याच्यानंतर भारतामध्ये सेफ आहे इथेरियम, हे 2 कॉइन. परंतु
बिटकॉइन असा आहे की तो जगामध्ये एकच आहे, त्यामुळं त्याची किंमत कधीही कमी होणार नाही, शक्यच नाही ही गोष्ट. किंमत कधी कमी होईल? ज्यावेळेस समजा कुठून तरी खूप मोठा घातपाताचा विषय येईल. चीन, जपान, अमेरिका, लंडन किंवा कुठलाही समजा एखादा देश घ्या, हेच देश नाही, असा तरी कुठला तरी एखादा देश किंवा अशी तरी कुठली तरी एखादी व्यक्ती, अजून हे माहीत नाही, जगभरात हे कुठंच कोणालाच माहीत नाही की बिटकॉइनवर कोणाचं कंट्रोल आहे किंवा बिटकॉइन कोणाच्या मालकीचा आहे किंवा बिटकॉइन कोणाकडे किती आहेत, कोणालाही माहीत नाही. ही गोष्ट जगभर जाहीर आहे, कोणालाच माहीत नाही. यूट्यूबवर याचे अनेक व्हिडिओ आहेत. झी न्यूजने ह्यावर एक सर्वे केलेला आहे. झी न्यूज याचा एक सर्वे आहे यूट्यूबवर. त्यांनी 2017 सर्वे केला होता, 16 का 17. त्यावेळेस 1 लाख का 1.25 लाख किंमत होती बिटकॉइनची. 2016ला 1 लाख रुपये किंमत होती बिटकॉइनची. आज 2020 22 लाख रुपये झाली. 2016ला 1 लाख, 2020 22 लाख. डिमांड आणि सप्लाय, लोक स्वतः त्याच्या मागणी करत असतात, स्वतः त्याची किंमत वाढवत असतात. जसं की भाजी मार्केटमध्ये पाहत असतो आपण, त्या ठिकाणी किमती जर एखादा भाजीपाला नसेल तर त्या ठिकाणी किंमत वाढत जाते. म्हणजे पुरवठा नाही आहे आणि मागणी वाढली, त्यावेळेस किंमत वाढते. आणि अचानक समजा धडधड 4-5 ट्रक भाजीपाला येऊन पडला, तोच जो पाहिजे असेल तो, त्याची किंमत धडधड खाली पडून जाते, कोसळते किंमत. तसं आहे इतर करन्सीच्या बाबतीत. बिटकॉइनच्या शिवाय दुसऱ्या ज्या करन्सी आहेत, दुसरे जे कॉइन आहेत त्या बाबतीत, कारण ते कोणाकडे किती आहेत माहीत नसतात आणि ते असतात एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे इतर कुठल्याही कॉइनवर भरोसा ठेवू नका, बिटकॉइनवर नक्की भरोसा ठेवा. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर करू शकता. कोणाच्याही अंडर इन्व्हेस्टमेंट करायची नसते किंवा कोणाच्याही खाली असं जॉईन व्हायचं नसते. कोणाचंही त्या ठिकाणी नाव टाकण्याची गरज नाही. जसं की समजा मी ही माहिती देतोय म्हणून मग माझं नाव टाकायचं किंवा माझं काय वगैरे असं काहीही रेफरन्स त्याला नसतो. रेफरन्स असतो पण तो रेफरन्स आपण वापरलाच पाहिजे असं काही बंधन नाहीये. आपल्याला वाटलं सरळ गुगल प्ले स्टोअरवर ओपन करायचं, गुगल प्ले स्टोअर ॲप डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, मोबाईल नंबर टाकून पॅन कार्ड नंबर त्याप्रमाणे नाव टाकून रजिस्ट्रेशन करायचं. आणि जर पैसे आपल्याला त्यात इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर मग बँकेचे डिटेल्स टाकायचे, पॅन कार्ड डिटेल टाकायचा, ते व्हेरीफाय होते, त्याला KYC अपडेट म्हणतात. ते व्हेरीफाय झाल्यानंतर मग आपण बँकेतून पैसे त्यात जमा करू शकतो, कारण ते आवश्यक आहे. बँकेतून पैसे त्यामध्ये जमा होतात आणि जेव्हा आपण विड्रॉल करतो त्यावेळेस ते बँकेत पैसे वापस जातात सुद्धा. ज्याप्रमाणे पेटीएममध्ये पैसे जमा करतो आपण, पेटीएममधून वापस बँकेत पण जमा करतो, सेम तसंच आहे. पण पेटीएम मधल्या वॉलेटला किंवा त्या आकड्याला काहीही वेगळी किंमत नसते. 1000 रुपये ठेवले तर ते 1000च राहतात. पण बिटकॉइनमध्ये तुम्ही 1000 ठेवले तर एका महिन्यात 2000 होतात. ते तर सांगता येत नाही, एका रात्री ते होऊ शकतात, कारण तो लोकांच्या ठरवण्यावर आहे. जगभरातील लोक त्याची किंमत काय ठरवतात त्याच्यावर ते ठरत असते. भारतामध्ये तो भारतात त्याची किंमत रुपयावरून चालत असते. लंडन, अमेरिका वगैरे, युरोप या देशामध्ये त्याची किंमत किंवा जगभरात त्याची किंमत, प्रत्येक देशामध्ये कुठे डॉलर आहे, कुठे पौंड आहे, कुठे युरो आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्याची किंमत ठरत असते. तर आपल्याला वाटलं तर आपण ह्यावर रजिस्ट्रेशन करू शकता. अजून काही वेगळी माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्यासंबंधी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.